यांच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त श्री छत्रपती शाहू महाराज मराठा समाज विकास मंडळाच्या वतीनं सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. धन्यवाद. मी सुधाकर भाऊ राठोड यांना विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी थोडक्यात आपण या ठिकाणी दादांना श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करायची आहे. माझा शेवटी एकदाच भेट झालेली होती आणि त्यांचा जो आवाका होता काम करण्याचा जबरदस्त आणि प्रचंड आवाका होता. दुर्दैव आहे की आपण त्यांचा जो सहवास आपल्याला फार काही मिळाला नाही, पण तरी आपण त्यांच्या मागच्या कामाचा जो सगळा हे आहे त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य त्यांचं आपण यापुढे आपण असं जिवंत ठेवायचं आहे आणि यासाठी आम्ही सर्व एकत्र राहून दादांचं कार्य पुढे याच पद्धतीने कायम चालू ठेवू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दादांना आदरांजली वाहतो. धन्यवाद भाऊ. यानंतर शुभम पुढचं काय नियोजन आहे समारोप करायचं ना. दुपारी गणेशपूर येथे निबंध स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले असता तालुक्याचे लाडके आमदार मंगीदादा चव्हाण यांनी देखील दादांना या ठिकाणी व्यक्त केल्या. सायंकाळचा कार्यक्रम असल्यामुळे दादांना जळगाव या ठिकाणी जाण्याचं असल्याने दादांनी त्या ठिकाणी सांगितलं की मला येणं शक्य होणार नाही. त्यांच्या वतीने देखील या ठिकाणी संवेदना या ठिकाणी व्यक्त झाल्यात. तालुक्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रतिभाताई चव्हाण यांनी देखील सर्वांनी या ठिकाणी व्यक्त केल्यात. त्यांचं देखील आपण या ठिकाणी होऊन गेलं. या लोकनेत्यासाठी सर्व समाज बांधव उपदादा प्रेमी आणि खास करून या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं ते आयोजक दरवर्षी या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी घेत असतात. शुभम दादा स्वर्गीय पप्पूदादा युवा फाउंडेशनच्या माध्यमातून तो नेहमीच या ठिकाणी सध्या सक्रिय असतो. लोकनेते स्वर्गीय पप्पूदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठान देखील या ठिकाणी त्यांचे सहकारी देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. या सर्वांचे आभार मी या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी मानतो आणि थांबतो. हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.